आनंद कसला तर तो आनंद म्हणजे शहाजी राजे यांच्या पोटी जिजाऊ मातेंच्या कुशीतून या हिंदवी स्वराज्याच्या वाघानं जन्म गेला. नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. आणि खरं स्वातंत्र्य या महाराष्ट्राला देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी 350 वर्षापूर्वी केलं. गुलामगिरीचं आव्हान त्या ठिकाणी मोडीत काढण्याचं काम केलं. पहारीवरती तुटकी टांगलेली चप्पल त्या पुण्याच्या धर्तीवरती उचलून फेकली आणि सांगितलं हे स्वराज्य आहे. इथून पुढे या स्वराज्यामध्ये स्वराज्यातील प्रत्येक आमच्या 18 पगड जातींचा कारभार चालेल आणि त्यांच्या पाठीशी उभं राहून हे स्वराज्य स्वातंत्र्य करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. या अशा महान पुरुषाला त्रिवार मानाचा मुद्रा करतो. मैदानाच्या आतमध्ये जातोय पहिला चेंडू टाकण्यासाठी ईगल. चेंडूसाठी पहिला चेंडू ऑफस्टिकच्या थोडासा बाहेरचा चेंडू. पंचांकडे वाईटसाठी दाद मागितली जाते परंतु डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. गोलंदाज नेम प्लीज. चला 12वे प्लेयर जर आले नाहीत लगेच पॅनल्टी. 2 मिनिटांमध्ये दोन्ही संघाचे 12वे खेळाडू 2 मिनिटात. इथे मात्र फटका सुरेख पाहायला मिळतो. झेल होण्याची संधी. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल टिपला जाईल. ज्या चेंडूने 4 षटकार पहिल्या सामन्यामध्ये ठोकून काढले होते दुसऱ्या चेंडूवरती मात्र त्याला इथे बळी द्यावा लागतोय. जावं लागेल मैदानाच्या बाहेर. अप्रतिम गोलंदाजीचा नजराना. चंदू बॅक टू द पवेलियन. रितेश यांनी तो झेल टिपलाय. अचूक झेल पाहायला मिळाला. अगदी हेरलं चेंडूला. घाई केली नाही आणि आला तसा मात्र आपल्या उंजळीमध्ये सामावून घेतलं. चंदूला पाठवून दिले मैदानाच्या बाहेर. या आधीच्या सामन्यामध्ये ज्या आतेह खानला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड मिळालाय तो आतेह खान आपली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. लगातारचे जे 2 चेंडू डॉट पाहायला मिळतात आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. ओमकार. ओमकार नाव म्हटलं की क्रिकेटमध्ये एक प्रामुख्यानं मुंबईच्या क्रिकेटमध्ये तर एक मोठं नाव आपल्याला समोर येतं. ओमकार देसाई. इथे अगदी हलक्या हाताने चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलाय आणि पाक क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने येतोय. तोपर्यंत मात्र एकच धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न नसणार आहे. आणि इथे मात्र संघाचं खातं अजित 11 कामोटे 1 धाव धावफलकावरती अंकित करताना पाहायला मिळते. घे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे आणीन आरतीला हे चंद्र सूर्य तारे. आणि मित्रांनो ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली T20 विश्वकप 2024 टीम इंडियाकडनं. इरफान पठाणच्या लँग्वेज मधून लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑफ सूर्यकुमार यादव. सूर्यकुमार यादव ने पकड़ा है लाइफ का सबसे बेस्ट कॅच. ते शब्द ऐकले अंगावरती शहारा उभा राहिला. तिथून मॅच फिरली. इथे फटका सुरेख पाहायला मिळतोय आणि 6 धावांसाठी चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार येतोय. इथे मात्र एक चांगला स्ट्रोक आपल्याला बॅटमधून पाहायला मिळतो. डावकुरी आताचा फलंदाज वेगाने धावफलक पुढे जाते 7 धावांसाठी. मित्रांनो T20 वर्ल्ड कपचा उल्लेख करत होतो. क्रिकेटमध्ये कॅचेसला किती महत्त्व असतं. जर सूर्यकुमार यादव या खेळाडूने तो झेल पकडला नसता तो टिपला नसता तर तो षटकारासाठी गेला असता आणि विकेट कुणाची होती. इथे पुन्हा एकदा बॅक टू बॅक. आता मात्र बॅट तळपली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये षटकारांचा पाऊस पाहायला मिळतोय आपल्याला. बॅट्समन सुशांतच्या बॅटमधून 2 चेंडू फेस केलेत. 2 चेंडूंवरती आतेहवरती आक्रमण चढवलंय. ज्या आतेहनं आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली त्याला प्रत्युत्तर देण्याचं काम फलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतंय. इथे पुन्हा एकदा फटका सुरेख पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक. चेंडू वन बाउंस सीमा रेषा पार. आणि मित्रांनो पहा दुसऱ्या फेरीचा सामना जो संघ जिंकेल ना त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी.
तर मित्रांनो, दुसऱ्या फेरीचा सामना जिंकल्यानंतर यातून जी टीम जिंकेल ना ती टीम ट्रॉफीसाठी पात्र होणार आहे. पहा आपल्या कामोठे क्रिकेट असोसिएशनचं आयोजन नियोजन आपल्याला काय पाहायला मिळतं. 2 ट्रॉफीज एक्स्ट्रा पाहायला मिळत आहेत आणि त्या ट्रॉफीज दुसऱ्या फेरीचा सामना जिंकला की मग ट्रॉफीज दिली जाईल. या ठिकाणी प्रथम आणि द्वितीय क्रमांक तर आहेतच आहेत, परंतु आपल्या कामोठे इंटर कॉलनीच्या खेळाडूंना त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी मात्र 2 एक्स्ट्रा ट्रॉफीज आपल्या आयोजन कमिटी म्हणजेच परेश म्हात्रे आणि सुशांत पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी ठेवल्या जातात. आगळं वेगळं नियोजन, खेळाडूंना हुरूप यावं असं नियोजन. फटका सुरेख, आकाशाला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल टिपला जाईल. ऋषीच्या पहिल्या चेंडूवरती चेतनला दिले मैदानाच्या बाहेर पाठवून. आला तसा चेतन जाईल मैदानाच्या बाहेर. ओमकार, माफ करा, ओमकार मैदानाच्या बाहेर जातील. चेतनने झेल टिपलाय. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाटील जोडी पाहायला मिळते. पंचांच्या भूमिकेमध्ये अतुल पाटील आणि विक्रांत पाटील अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. मास्टर सूर्या 11 कामोठे संघाचे पॅकर्स. आकाश येत आहेत. आकाश इथे डॉट चेंडू पाहायला खेळत आहेत. आकाशवरून आठवलं, आज जर आकाशाकडे पाहिलं तर आकाश आपल्याला संपूर्ण मोकळं पाहायला मिळते, परंतु आता पिचवरती खेळणारा आकाश आपल्याला कसा पाहायला मिळेल. आणि या दिवसभरामध्ये चालू असणाऱ्या टुर्नामेंटमध्ये आकाशातलं पाणी खाली येईल काय, जमिनीवरती पडेल काय, पिच ओलं होईल काय, क्रिकेटमध्ये आपल्याला काहीतरी वेगळं पाहायला मिळेल काय. आपले आदरणीय रविराज भगत साहेब या ठिकाणी येत आहेत, जिलेबी आणून देत आहेत. उपवासाचा दिवस आहे साहेब, गुरुवार. इथे फटका सूर्य खेळलाय. आकाशानं मात्र आकाशाला गवसणी घालणारा मोठा उत्तुंग गगनभेदी फटका खेळलाय. हँडसम बॉय, अर्थातच स्वागत पाटील मैदानावरती आगमन होतंय. विनंती असेल या आमच्या समालोचन कक्षामध्ये जोडलं जावं. स्वागत पाटील सर. लॉलीपॉप लॉलीपॉप लॉलीपॉप. वा, क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी हुलकावणी दिली आहे. नो बॉलची मागणी केली जाते. चेंडू आपल्याला डीप करणारा पाहायला मिळतोय, त्यामुळं पंच मात्र कळवतील इट्स लिगल डिलिव्हरी. अगदी षटकाराचा चेंडू होता, परंतु हलक्या हाताने त्याला खेळून काढले. आकाशनं आल्यासरची मात्र 3 चेंडूवरती 10 धावा खेळून काढल्यात. इथे ऋषीकडून आपल्याला चुकी होताना पाहायला मिळते. आक्रमण केलंय मित्रांनो. आक्रमण करायचं कुणावरती करायचं, नडायचं तर कुणाला नडायचं, हलक्या फुलक्या समोर नडून चालत नाही. तो ऋषी आहे ज्याने नेहमीच चांगलं क्रिकेट खेळले, त्याला इथे मोठे फटके मारायचे. बस चांगला सुरेख फटका आपल्याला पाहायला, स्ट्रेट ड्राईव्ह त्या ठिकाणी फटका खेळला जातोय आणि 1 धाव पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मैदानाच्या वरती प्रगतीपथावरती असताना. वाह वा, काय फटका पाहायला मिळाला आपल्याला सुशांतच्या बॅटमधून. 6 धावांसाठी चेंडू सीमारेषा पार. षटकार पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवरती आक्रमण. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धाव फलकावरती धावा बांधल्यात 34 धावा. अगदी KPLची जी टुर्नामेंट आपण पाहिली, त्या टुर्नामेंटमध्ये मास्टर सूर्या 11 कामोठे संघाकडून हा खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळाला होता आणि बेहतरीन एक फलंदाजी आपल्याला सुशांतच्या बॅटमधून पाहायला मिळाली. मित्रांनो, इथे 4 चेंडू फेस केलेत आणि 4 चेंडूमध्ये त्याने तब्बल 22 धावा धाव फलकावरती वैयक्तिकरित्या कुटून काढल्यात. तो आपल्याला सुशांत फलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय.
हर्षल आपल्याला गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला प्रामुख्यानं ओपनिंग गोलंदाजी करणारा हा खेळाडू आहे. इथे रिव्हर्स स्ट्रोकचा असर पहा. आकाशने आतापर्यंत 2 चांगले फटके खेळलेत. अगर सीधी उंगली से घी निकल रहा है, उंगली को टेढ़ी करने की जरूरत है नहीं, डब्बे में घी बहुत है, खाली उसका अच्छी तरह से इस्तेमाल कीजिए. आता नाही. लगातारचे 2 चेंडू डॉट टाकायला पाहायला मिळतोय. अनुभवाचा वापर केला जातोय. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं. व्हेरिएशन म्हणजे काय तर विविधता. चला रायझिंग स्टार आणि मॉर्निंग टायगर आकाश आक्रमण चालवलं. लगातारचे 2 चेंडू डॉट खेळल्यानंतर हर्षलवरती आक्रमण. सुरेख फटका पाहायला मिळतोय आपल्याला. मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू सीमारेषा पार. षटकार 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 षटकार. विनंती असेल या पुढील सामना रायझिंग स्टार विपक्ष मॉर्निंग टायगर फोर्स कामोठे दोनही संघ नाणेफेकीसाठी यायचे. चला रायझिंग स्टार आणि मॉर्निंग टायगर फोर्स कामोठे. फुल टॉस पद्धतीचा चेंडू. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली कुठलीही चुकी होणार नाही. चेतननं एक या मॅच मधील दुसरा झेल टिपला. सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी असे जर झेल टिपले ना तर मग बेस्ट फिल्डरचा दावेदार अगदी त्या ठिकाणी राहू शकतो. त्यामुळं क्षेत्ररक्षण सुरेख करावं लागेल. चेतनचा दुसरा आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी आता आकाशला मैदानाच्या बाहेर जावं लागतील, परंतु चांगली कामगिरी आकाश करून गेला. आकाशनं जर प्रामुख्याने विचार केला ना तर चेंडू त्या ठिकाणी फेस केलेत 8 चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये 17 धावा करून तो मैदानाच्या बाहेर गेलाय. सागर परब येत आहेत नवीन बॅटर म्हणून, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला रायझिंग स्टारचे राज पांडे डॅशिंग पर्सनॅलिटी अगदी आपल्याला त्या ठिकाणी ट्रॅक स्पॅन्डवरती सुद्धा इन टी शर्ट करून पाहायला मिळतात. गॉगल डोळ्याला ते एक वेगळी पर्सनॅलिटी मैदानाच्या आतमध्ये इकडे पॅव्हिलियन आपल्या समालोचन कक्षामध्ये पदार्पण करताना पाहायला मिळते. सागरसाठी चेंडू फसवलंय. अगदी हळूहळू पद्धतीने टाकलेला चेंडू. इट्स अ डॉट बॉल. 4 चेंडू फेकलेत, 5 चेंडू फेकलेत, विकेट आणि 1 षटकार. फक्त 6 धावा खर्च केल्यात. पुढचा चेंडू सागरसाठी मोठा फटका. सलामी कक्षाला या ठिकाणी समालोचन कक्षाला सलामी देताना पहा थोडासा या ठिकाणी फिसल झाला होता, परंतु काय झेल टिपला मित्रांनो. प्रणय आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अगदी 6 धावांवरती हे षटक संपलं जाते. हर्षल याचं सुरेख झेल शेवटपर्यंत नजर. चला या ठिकाणी रायझिंग स्टारचे कॅप्टन आलेले आहेत. मॉर्निंग टायगर फोर्स विनंती असेल कॅप्टन संगनायक गुणवंत गोवारी या. चला गुणवंत गोवारी पण या ठिकाणी येताना दिसत आहेत, म्हणजे ग्रीन सिग्नल आपल्याला मॉर्निंग टायगर फोर्स संघाकडून पाहायला मिळतोय. मॉर्निंग टायगर फोर्स या नाणेफेकीचा कौल करायचा आहे. इन ॲट नंबर 4 बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय प्रणय. गोलंदाजी मार्कवरती समोर सुशांत. हो सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फटका फसतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. अगदी मैदानावरती पिचवरती निरंतरपणे स्तब्ध उभं राहून जो फटका येतोय तो हालचाल करून येणार नाही. आपण पाहिलंय फलंदाजांच्या माध्यमातून. इथे मात्र धावपळ केली जाते आणि स्वतःला मात्र संकटात टाकलं जातंय फलंदाजाकडून.
एका जागेवरती उभे राहायचे. झेल होण्याची संधी, कॉटन बॉलची संधी. प्रणय चेंडू खाली. 1 2 3 4 यार शिट, ये मैंने क्या कर दिया. चेंडूला जेच केलं. 2-3 वेळा चेंडूला अगदी जवळपास 20 सेकंद चेंडूला हवेमध्ये तरंगत ठेवलं, परंतु शेवटी तो जसा कबुतराच्या किंवा चिमणीच्या चोचीतून दाणा निष्ठावा तसा चेंडू निष्ठून गेलाय. महमूद थांबणार नाहीये, मैदानावरती आले आले थैमान घालण्याचं काम करतोय. पॉइंटच्या डोक्यावरून लांब 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 आणि लांबच लांब षटकार पाहायला मिळतोय. गगनभेदी उत्तुंग नजाकत पाहायला मिळते या फटक्यामध्ये. महमूदनं आतापर्यंत या संघाकडे हे दाखवायचं काम केले. फलंदाजाने किती जोरात फटका खेळू द्या, महमूद मैदानावरती आला ना की महमूद दाखवतो मी खूप सुरेख फलंदाज आहे. ये बात पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने चेंडूला खेळून काढले. एक धाव घेतले तेव्हा दुसऱ्या धावेसाठी अगदी वेगाने येण्याचा प्रयत्न केला होता, परंतु धोका होईल. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आता 50 धावा पूर्ण होतील का, कारण 48 पाहायला मिळतात. अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सुशांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुशांतसाठी या ठिकाणी अगदी बाहेर चेंडू टाकला जातोय, भरकटणारा चेंडू पाहायला मिळतोय आणि वाईट बॉल येतोय. 49 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आपल्याला. अजित 11 कामोठे संघाच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. माननीय श्री सभाजी शेठ जरट यांचं या ठिकाणी आगमन होतंय. हळूवार पद्धतीने टाकलेला चेंडू त्या ठिकाणी फसवलं जाते. धावबादची संधी आणि काय थ्रो दिला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. महमूद अतिशय वेगाने 2 धावा घेत आहेत आणि इथे काय पाहायला मिळते, धर सोड पकड सोड. अरे धार 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 धार, काय चाललंय. वाईट चेंडू प्लस 3 धावा. कॅमेरामॅन फोकस करा इकडे. नाणेफेकीचा कौल केला जातोय. सभाजी जरड यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय आणि नाणेफेकीचा कौल जिंकतोय तो मॉर्निंग टायगर फोर्स कामोठे संघ, म्हणजेच आपल्या पनवेल टायगर ग्रुपचे अध्यक्ष माननीय श्री शंकर भाऊ जाधव टायगर यांचा संघ. महमूद फटका सुरेख खेळाय लॉंग ऑफच्या दिशेनं, लॉंगॉनच्या दिशेनं. एक धाव घेतली जाते आणि एका धावीवरती समाधान मानावं लागणार आहे. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे आणि 54 धावा, म्हणजे आता अजित 11 कामोठे संघाच्या 54 धावा धावफलकावरती लागल्यात. एक चांगलं तगडं आव्हान आतापर्यंत त्यांनी समोर ठेवलं. शेवटच्या चेंडूवरती काय होणार. वेल सेटल सुशांत. इथे चेंडू आपल्याला पाहायला मिळतो वाईट. 55 रन्स. दुष्काळ आणि त्यामध्ये 13वा महिना. इथे फटका सुरेख खेळाय. एक धाव घेतली जाईल. 2 क्षेत्ररक्षकांना हुलकावणी देत चेंडू सीमारेषा पार जातोय. चौकाराच्या साह्यानं 59 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते आणि विजयासाठी 60 धावांची गरज 11 स्टार कामोठे संघाला असणार आहे. अजित 11 कामोठे महमूद, विनंती असेल कुठल्याही प्रकारचा वेळ घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आणि ऋषी धनावडे आपणास विनंती असेल की आपण आपले 2 सलामीवीर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. आपणही थांबू नका, सामन्याला लगेच सुरुवात करा. मी थोडा वेळ विश्रांती घेतोय, तुम्ही कुठे जाऊ नका. पात्रा स्वातंत्र्यवीर चषक 2024 आणि मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय कामोठ्यातील एक नवीन आवाज. अगदी आपल्या समालोचनाच्या माध्यमातून नवीन शैलीचा वापर करत त्या ठिकाणी शब्दांचं विश्लेषण, शब्दाची मांडणी करण्यासाठी आमच्याबरोबर जोडले गेले आमचे श्री गणेशाचे कॅप्टन आणि श्री गणेशाचे एक उत्कृष्ट खेळाडू माननीय श्री कुंदन कांबळे यांना मायक्रोफोनवरती बोलवतो. तोपर्यंत मी थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद जेडी.
सर्वप्रथम उपस्थित सगळ्याच क्रिकेट रसिकांना आणि खेळाडूंना 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या लाख लाख शुभेच्छा। तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यगणित शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या मैदानावरती आपण खेळत आहोत, ते स्वर्गीय दिबा पाटील साहेब या महामानवांच्या विचारांना प्रथमतः त्रिवार अभिवादन। सुशांत पाटील एंटरटेनमेंट आयोजित 2 दिवसाच्या भव्य दिव्य असा स्वातंत्र्यवीर चषक आणि या चषकासाठी ज्यांनी अमूल्य असं सहकार्य केले त्या प्रत्येक आयोजकाचं नियोजकाचं हार्दिक आभार। आणि आज आपण सगळेच जण पाहत आहात की या कामोठे क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीला चांगलंच फळ आलं। जेवढी मैदानाची शोभा वाढत चालली आहे, कारण खेळाडूंसाठी 2 पॅव्हलियन बांधले गेले आहे। स्वर्गीय अनिरुद्ध हिरू गोवारी स्टँड व स्वर्गीय गणू नारायण म्हात्रे स्टँड या दोन्ही कुटुंबाचे लाख लाख धन्यवाद की कामोठे क्रिकेट असोसिएशनला आपण अमूल्य असं सहकार्य करत आहात। आणि आता वळूया मॅचकडे। अजित इलेव्हननी धावांचा चांगला डोंगर उभा केला, तो म्हणजे 59 आणि 11 साऱ्या संघाला आव्हान दिले ते 60 धावांचं। आणि कशा प्रकारे या 60 धावांचा डोंगर पार पाडण्यासाठी 11 सारखे धुरंधर फलंदाज प्रयत्न करतील याच्याकडे लक्ष। आणि या 11 सारच्या सलामीची जोडी ज्यांनी या आधील मॅच दोघातच खेळले होते आणि पुढील नेक्स्ट मॅच साठी त्यांचं आगमन केलं होतं, ते दोन्ही सलामीवीर फलंदाज चेतन आणि ऋषी। अजित इलेव्हनचा एक इनिंग झालेला, कृपया आपला 12वा खेळाडू लवकर पाठवून द्यायचा आहे। मित्रांनो, डिसिप्लिन प्रत्येक खेळाडूकडे असणे, संघनायकाकडे असणे खूप महत्त्वाचं आहे। 12वा खेळाडू कृपया करून पाठवून द्या। जी पहिली इनिंग झाली होती त्यामध्ये सुशांत पवारने आक्रमक खेळी करून 7 बॉल 27 अशी खेळी केली आणि अमूल्य योगदान आपल्या संघाला दिलं। पाहूया आता अजित इलेव्हनच्या गोलंदाजावर पूर्णपणे भार अवलंबून आहे, बघूया। आणि 11 स्टारचे दोन्ही सलामीवीर कशा प्रकारे याला तोंड देतात। आणि वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिला षटक घेऊन आलाय तो अमन। ऋषीने याआधी देखील केपीएल मध्ये हंगामपूर्ण गाजवला होता। नक्कीच मोठमोठे आक्रमक फटके, घातक असे फटके खेळण्याची क्षमता ऋषीकडे आहे। आणि ऋषीच्या प्रत्येक षटकारामागे 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे संघ मालक धनंजय शेठ यांच्याकडून, याची नोंद घ्यायची। तसेच चेतनला देखील, चेतन बघू नको, तुला देखील आहे। आणि संपूर्ण खेळाडूंकडून रवी भाऊंचे मी खूप खूप आभार मानतो। रवी भगत, गुरुकृपा नेटवर्क केबलचे सर्वेसर्वा, सकाळ सकाळ सगळ्यांना नाश्ता दिला होता। आणि पाहूया अमनचा पहिला बॉल ऋषी याला 7-8 पावलाचा काही संदर्भ आणि पहिलाच बॉल उत्कृष्ट बॉल, काहीच संबंध नाही। आणि निर्धाव चांगली सुरुवात केलेल्या अमन याने। आणि या मॅचला भर उन्हामध्ये पंचांची कामगिरी पार पाडतात ते अतुल पाटील आणि विक्रम, दोन्ही कामोड्याचे नावाजलेले असे खेळाडू आहेत। पंच म्हणून आज त्याची कामगिरी पार पाडतात। पाहूया अमनचा दुसरा बॉल ऋषीसाठी। उत्कृष्ट असा ऑफसाइडला ब्लॉक टाकलाय, बॉल जातो निर्धाव। अजूनही ऋषीने वैयक्तिक किंवा संघाचं खातं 2 बॉल झालेत खोलू शकला नाहीये। तेवढीच चांगली गोलंदाजी करतोय तो अजित इलेव्हनचा गोलंदाज अमन। पाहूया तिसरा बॉल, 7-8 पावलाचा रन, पंचांना पार केले। आणि हा काहीसा आउटसाइड दिशा काहीशी भरकटलेली आहे। नक्कीच वाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळाले आणि संघाचं खातं खोललं गेलंय 1 धावेने। पाहूया पुढील बॉल,
उत्कृष्ट बॉल द्यायचा लॉंगॉनच्या दिशेने. फिल्डर सागर तिथे उपस्थित, परंतु बॉल काय घेता आला नाही. बॉल जातो खणखणीत असा सीमा पार, चौकार. आणि या चौकारे ऋषीने स्वतःचं वैयक्तिक खातं खोललं आणि या चौकाराने संघाची धावसंख्या झाली ती 5. उत्कृष्ट लॉंग ऑफच्या दिशेने शॉट खेळला होता. सागर तिथे होता, परंतु काहीसा प्रयत्न फसला त्याचा आणि बॉल वन बाउन्स करून बाउंड्री पार करून गेला. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो अमन. पुढील बॉल 7-8 बॉलाचा रन. पंचांना पार केलंय, बॉल सोडलाय आणि उत्कृष्ट असा ब्लॉक बॉल. पाहूया, नक्कीच तटवायचा प्रयत्न होता, परंतु नक्कीच एक धाव घेतली गेली चपळाईने आणि एक धावेने धावसंख्या झाली ती 6. स्वतंत्रवीर चषकचा दुसरा दिवस आहे. पहिला दिवस होता त्यामध्ये जय हनुमान क्रिकेट संघ हा फायनलला पोहोचला होता आणि आज एंटर कॉलनी मॅच आहेत. मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक मैदानामधून जाताना, परंतु श्रावण आहे, नक्कीच कंट्रोल करावं लागेल. पुढील बॉल चैतन्याचा. उत्कृष्ट ठोकला आणि बॉल जातोय सीमा रेषा पार, कणकणीचा षटकार. चेतनच्या बॅट मधून आल्या आल्या चेतनने 6 धावेने आपलं खातं खोललंय. उत्कृष्ट बॉल आणि धनंजय शेट्टी यांनी प्रॉमिस केल्या तसं 500 रुपये चेतन यांच्या खिशामध्ये नक्कीच जाणार आणि या 6 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 12. उत्कृष्ट फटकेबाज आहे तो चेतन. या आधीची मॅच देखील त्याने अशी गाजवली होती. शेवटचा बॉल बाकी आहे. या दोन्ही सलामवीरांकडे मॅच संपवण्याची क्षमता भरून आहे. पाहूया शेवटचा अमनचा बॉल कशा प्रकारचा असेल. 55 पार केलंय आणि हा उत्कृष्ट कमबॅक केले अमन याने आणि 1 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या थांबली ती 12 आणि जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 48 धावांचं लक्ष आहे. ते 11 स्टार संघ कामोडे याच्याकडे. बघूया कशा प्रकारे गोलंदाजीवर भार देतील आणि आक्रमक गोलंदाजीने आपला विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न करेल का हा अजित 11 संघ. आणि आता नवीन गोलंदाज आलेत संघाकडून. दुसरं आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन आला तो महमूद. प्रत्येक मॅचला महमूदकडे बघताना नक्कीच त्याच्याकडे फुल एनर्जी असते, 100% एनर्जेटिक असा माणूस आहे तो महमूद. एखादी कॅच घेतली तरी बघायचं त्याचा जो सोहळा असतो, सेलिब्रेशन जोरात करत असतो. आता पाहूया स्ट्राईकला आला आहे तो ऋषी. आणि हा उत्कृष्ट बॉल टाकला. आउटसाइड एज लागली परंतु काहीसा कॅच घेता आला नाही कीपरला, नाहीतर चांगलंच यश मिळालं होतं पहिल्या बॉल वरती. आणि आज स्वातंत्र्य दिन आहे त्याबद्दल पावसाने देखील सुट्टी घेतलेली असं वाटतंय. फर्स्ट हाफ संपत आला तरी अजून पावसाचं लक्ष नाहीये. पाहूया पुढील बॉल काहीसा 7-8 बॉलचा रनअप. 55 पार केले, बॉल सोडलाय. थर्ड मॅनच्या दिशेने बॉल पटकावला होता, मात्र 1 धावेवर समाधान मावं लागेल ऋषीला. धावसंख्येमध्ये भर पडली, धावसंख्या झाली ती 13. कामोटे ब्लास्टर याआधी 2 मॅच पाठोपाठ 2 असे उष्ण फटका आणि नक्कीच बॉल जातो की विकेटच्या मागे. मात्र 1 धाव चोरली गेलेली आहे आणि पनवेल टायगर ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय शंकरभाई जाधव उर्फ टायगर, कामोड्याचं लाडकं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. सुशांत पाटील एंटरटेनमेंट यांच्याकडून
खूप खूप त्यांचे स्वागत आहे. पाहूया महमूदचा पुढील बॉल ऋषीसाठी आणि हा काहीसा बॉल न समजला आहे. नक्कीच बाईटच्या स्वरूपात धाव मिळेल आणि या एक धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 15. महमूद याची उत्कृष्ट गोलंदाजी आणि संपूर्ण स्कोर त्याने रोखून धरलाय. पहिल्या ओव्हरच्या अखेर धावसंख्या झाली होती ती 12 आणि आता स्कोर झालाय 15. आतापर्यंत 3 धावा मात्र या महमूदने दिल्यात. पुढील बॉल चेतनसाठी. एक घातक फलंदाज आहे चेतन. पाहूया. उत्कृष्ट असा बॉल ब्लॉक होता. चेतनला काहीच समजलं नाही. बॉलचा आणि बॅटचा काहीच संबंध नाही. बॉल जातो यष्टीरक्षकाकडे. बॉल गेला निर्धाव. काहीसं उन्हाचा प्रेशर जास्त असल्यामुळे खेळाडू सगळे घामाघूम झालेत, परंतु नक्कीच त्याच्यामधला खेळाडू आज चांगल्या प्रकारे जिवंत आहे. पाहूया पुढील बॉल आणि काहीसा शॉट फसला आणि कॅच खाली आहे स्वतः महमूद. पाहूया आणि हा उत्कृष्ट झेल बघा बघा महमूदचा जोश बघा. महमूद यांनी उत्कृष्ट झेल घेतला आणि केतनला पाठवलंय पॅव्हलियन मध्ये आणि पहिला फटका पहिला धक्का बसलाय तो चेतनच्या स्वरूपात 11 स्टार संघाला आणि महमूदला मिळालेली पहिली सफलता. धाव संख्या झाली ती 15. 1-15 आणि आता संघाचा भार सांभाळण्यासाठी आलाय तो 11 स्टारचा केपीएल मधील आयकॉन प्लेयर हर्षल. हर्षल पाटील. आणि 2 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या थांबली ती मात्र आणि मात्र 15. आणि जिंकण्यासाठी 12 बॉल 15 असं आव्हान आहे ते 11 स्टार संघ. सॉरी 45. 12 बॉल 45 आणि संघाकडून तिसरं आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलाय तो कपिल. नक्कीच भारताचा ज्याने वर्ल्ड कप पहिला जिंकून आला होता तो कपिल आणि या कामोट्यातील बॉलर आहे कपिल. उत्कृष्ट पहिलाच बॉल लेग बायच्या स्वरूपात 1 धाव चोरले आणि स्ट्राईकला आलाय तो हर्षल पाटील. 11 स्टार संघाचा घातक असा फलंदाज हर्षल. समीकरण काहीच बदलत चाललंय. जिंकण्यासाठी 11 बॉल आणि 44. पाहूया कपिलचा दुसरा बॉल हा हर्षल साठी. आणि हा काहीसा बॉलने उसळी घेतली आणि नक्कीच पंच अतुल पाटील आणि विक्रम यांचा वाईड बॉलचा इशारा तसंच बाउन्सचा इशारा. ओहो बॉल गेला. तडका दिलाय. बॉल पाठवलाय. भिरकवून दिलाय हर्षल आणि बॉल जातो सीमा रेषा पार. कणकणीत असा षटकार आणि आपल्याला सांगताना आनंद होतोय की अजित 11 ब्लास्टरची टीम आहे. आज नक्कीच स्वातंत्र्य दिन आहे. या स्वातंत्र्यासाठी भारतामधील प्रत्येक महापुरुषाचं अमूल्य असं योगदान आहे आणि कामोडेमधील ही एक टीम आहे ज्यामध्ये भारतामधील प्रत्येक स्टेटचे प्लेयर या टीममध्ये समाविष्ट आहेत. नक्कीच विविधतेमध्ये एकता या टीममध्ये बघायला मिळते आपल्याला. आणि जिंकण्यासाठी समीकरण काहीसं बदलत चाललंय. 10 बॉल आणि 37. कशा प्रकारे कमबॅक करेल कपिल पाहूया. आणि हा हर्षलचा स्टेट ड्राईव्हला फटका आणि बॉल जातो सीमा रेषा पार. 1 बाउन्स खणखणीत असा चौकार आणि या चौकाराने धावसंख्येमध्ये भर पडले. धावसंख्या झाली ती 27 आणि 9 चेंडू आणि मात्र 33 धावांचं समीकरणामध्ये बदल वारंवार हर्षलच्या बॅटमधून बदलताना दिसतोय.
खूपच चांगलं क्रिकेट इथे बघायला मिळतंय. कपिल वरती काही आक्रमक अशी खेळ करतोय हर्षल. आल्या आल्या एक षटकार आणि एक चौकार घेतलाय हर्षल याने आणि नक्कीच संघाच्या विजयाचं लक्ष समोर ठेवून हर्षल आपली बॅटिंग करतोय. हर्षलने जर का ही मॅच आपल्या षटकार किंवा चौकारातून जिंकून दिली तर संघ मालक धनंजय शेट यांच्याकडून 2000 तर पारितोषिक आहेत. आदरणीय टायगर भाऊ. पुढील बॉल आणि हा उत्कृष्ट कमबॅक केली. उत्कृष्ट असा ब्लॉक बॉल होता. हर्षलला काहीच समज नाही परंतु नक्कीच बॉल अडवण्यात सक्सेसफुल झालाय हर्षल. कारण बॉल सुटला असता तर कदाचित वेगळं चित्र बघायला मिळालं असतं. महमूद काहीसं गाईड करताना आणि जिंकण्यासाठी समीकरण आहे ते 8 बॉल 33. हे 2 बॉल खूप महत्वाचे असतील अजित 11 संघाचे. आहा उत्कृष्ट पूर्ण बॉल तटवलाय. बॉल जातो सीमा रेषा पार कणकणीत असा 1 बाउन्स चौकार आणि या चौकाराने समीकरण काहीच बदलत चाललंय. 7 बॉल आणि 29 धावा आणि आतापर्यंत धावसंख्या पोहोचली ती 1 बाद 31. नक्कीच हा बॉल पुढील बॉल कपिलचा शेवटचा बॉल असेल आणि नक्कीच त्यावरती खूप महत्वाचा बॉल असेल हा कपिलचा. ओहो उत्कृष्ट अप्रतिम दर्जाची बॉलिंग केली ती कपिल याने आणि त्रिफळाचित केला हर्षल याला जो सेट झाला होता चांगल्या प्रकारे. उत्कृष्ट गोलंदाजी कपिल याची. नक्कीच कपिल बोललं की पहिलाच वर्ल्ड कप सगळ्यांना आठवतो आणि याचाच अनुषंगाने कपिलने चांगला खेळाडू मैदानाच्या बाहेर पाठवलाय हर्षलच्या स्वरूपात आणि हर्षलची जागा घेण्यासाठी आलाय तो अतेय खान. 11 स्टार संघाचा एक अष्टपैलू ऑलराऊंडर प्लेअर आहे अतेय खान. नक्कीच त्याच्याकडे देखील खूप फटके खेळण्याची क्षमता आहे. कारण 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 29. 6 बॉल 29चं आव्हान आहे. नक्कीच कमीत कमी 5 षटकार जिंकण्यासाठी आवश्यक आहे. सिंगल डबलने काहीच होणार नाहीये. पाहूया चौथी. कृपया वेळ करू नका अजूनही 12 मॅच खेळायचे आहेत आपल्याला आणि संघाकडून पहिलं आणि शेवटचं महत्वाचं षटक घेऊन आलाय तो अभिषेक. जिंकण्यासाठी 11 स्टार संघाला 6 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता आहे. पाहूया ऋषी स्ट्राईकला येतो. ऋषी जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 5 षटकारांची आवश्यकता आहे. या ओव्हरमध्ये कंपल्सरी मॅच चेस असेल. टायगर बोर्ड डिसिजन मॉर्निंग फोर संघाने लवकरात लवकर आपला निर्णय करावायचा आहे आणि हा पहिलाच बॉल डॉट बॉल घेतलाय तो अभिषेक याने. चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय. आता उर्वरित 5 बॉल आणि 5 षटकारांची आवश्यकता आहे 11 स्टार संघाला. पाहूया काहीसं भलं मोठं रनअप अभिषेक याचं. पंचांना पार केलंय आणि हा दुसरा चेंडू देखील डॉट घेतलाय आणि संपूर्ण मॅचचा चित्र बदलून टाकले ते अभिषेक याने आणि 4 बॉल समीकरण आले ते 29 धावा. पाहूया आणि पुन्हा बॉल एक दिलाय परंतु मात्र काहीसा पाठी चिखल साचल्यामुळे नक्कीच 1 धाव मिळेल.
आणि 1 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 32 आणि मॅच ही पूर्णपणे अजित 11 ब्लास्टर संघाकडे झुकलेली आहे. पाहुयात उत्कृष्ट गोलंदाजी अभिषेक याची काहीच समज नाही. 11 स्टार संघ काहीसा नाराज झालेला आहे कारण जे समीकरण उरले ते असंभव असं समीकरण आहे. आणि 2 बॉल आणि 28 संपूर्ण सामना हा अजित ब्लास्टर संघाच्या बाजूने झुकलेला दिसतोय. 2 बॉल 28 अजित ब्लास्टर कामोठे आणि हा खानच्या 1 हँड शॉट बघताय आपण. लेग साइडला जातोय षटकार, खणखणीत असा षटकार, परंतु या षटकाराचा टीमसाठी काही उपयोग नसला तरी महमूदच्या वैयक्तिक क्रिकेटसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण की थोड्या दिवसानंतर KPLचं कदाचित नवीन एक पर्व आपल्याला थोड्या दिवसामध्ये टेनिस बॉलचं पाहायला मिळेल. आते खान उत्कृष्ट खेळ करतोय. अभिषेकचा शेवटचा बॉल पाहूया आणि हा उत्कृष्ट फसवा चेंडू आणि नक्कीच अजित ब्लास्टर्स कामोडे संघ विजयी झालाय आणि आतापर्यंत तिसरा ट्रॉफी त्यांना मिळणार आहे. ती यासाठी की याच्या आधी त्यांनी पहिली मोरिया 11 संघाकडून तिसरी ट्रॉफी घेतली होती